पहिल्याच पर्वामध्ये या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. जोरात बोलायचं गणपती बाप्पा मोरया. आणि नक्कीच पहिला चेंडू घेऊन येतोय अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम कांजूरमार्ग मतंग सारंग. अमित तू जवळच राहा, म्हणजे पंचांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस तुला विचारलं जातील स्पर्धेचे नियम आपले सांगितलेत. 5 षटकांची मॅच असेल. पहिलं षटक नक्कीच पॉवर प्ले. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच कडक निर्बंध असतात. पहिल्या षटकाच्या अंतर्गत पहिला चेंडू टाकलाय, हाताला लागून गेलाय आणि 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. अष्टपैलू पंच नक्कीच पाहायला मिळतात संतोषजी राऊत आणि मिलिंदजी पाचारणे. हॅलो हॅलो चेक. हॅलो ज्यांनी एक गाळ गाजवलाय. कॉर्डवाला माईक थोडा आवाज वाढ. कॉर्डवाला माईक डीजे दादा. हॅलो 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 हॅलो. चला प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांना विनंती राहील थोडंसं मागे उभे राहा. बॅरिकेड्सवरचे हात काढायचे आहेत. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी घ्या. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि चेंडू अडवला जातोय. काय फिल्डिंग केली आहे दिवेश यांच्या माध्यमातून. या ठिकाणी नक्कीच 4 धावा वाचवल्यात. 2 चेंडू नक्कीच झालेत आणि 2 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मतंग तयार. आजच्या सत्रामध्ये आपल्याला एकंदर 3 मॅच नक्कीच पाहायला मिळतील. पहिली मॅच या ठिकाणी सुरू होते वेद 11 ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. मी संतोष कदम पुन्हा एकदा तुमचा तमाम जोगेश्वरी क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहायला मिळते सूरज कुडा यांच्या हातामध्ये विसावला होता. अचूक फेक झाली असते तर सुसंधी होती. आणि असं म्हटलं जातं संधी वारंवार येत नाही. दिलेल्या संधीचं सोनं करावं लागतं. पहिलं पॉवर प्लेचं पुन्हा एकदा षटक आणि पुढचा चेंडू नक्कीच घेऊन येतात मतंग सारंग. महत्वाचा धक्का बाद होतोय आणि दुसरा तिसरा कोणी नाही नक्कीच आकाश. आणि आकाश यांच्या बॅटला जो चेंडू विसावला सूरज कुडा यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. पहिला धक्का नक्कीच बसलाय. डीजे दादा ज्या ज्या वेळेस विकेट बाद होईल चौकार लगावला जाईल डीजेचा आस्वाद सुश्रव्य संगीत नक्कीच आमच्या जोगेश्वरकरांना ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. नक्कीच नवीन फलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा मतंग तयार. स्वीपचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. क्रीडा रसिकांना विनंती राहील बॅरिकेडचे हात थोडेसे काढायचे आहेत आणि पडद्यापासून थोडंसं लांब राहा. एक आगळी वेगळी संकल्पना नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू नक्की एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये घोषांकित क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या फक्त 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा नक्कीच पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नक्कीच माननीय मनसे सलाम आहे ज्यांचं वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतं आणि नक्कीच त्यांच्या वक्तृत्वावर आपण संपूर्ण भावुक होता. असे मनसे आमचे कार्यकर्ते आणि त्यांची संकल्पना या ठिकाणी सांगत असताना सौ मोनिका फर्नांडिस मॅडम यांची संकल्पना आणि 19वा वर्धापन दिन आपण नक्कीच पाहतोय. 9 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून 3 दिवस शुक्रवार 7 ते रविवारी 9 अशा 3 दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण नक्कीच चित्रपट झळकतोय थिएटरमध्ये. आणि विकी कौशिक यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रपट ज्यांनी बनवला. हॅलो 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 1 मिनिट मिलिंद थांब. पहिले पॉवर प्लेचं षटक नक्कीच संपलंय आणि त्यानंतर बॅट्समन चॉईस पुढचं पॉवर प्ले असणार आहे. त्यामुळे फिल्डिंग डिसिक्शन नक्कीच आयोजक आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिलिंद दुसरं पॉवर प्ले असेल तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं पॉवर प्ले नक्कीच झालंय आणि षटक झालंय 1 आणि धावा झाल्या त्या 5.
नवीन गोलंदाज अरुण वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. त्यानंतर बॅट्समन चॉईस असणार आहे 5 षटकामध्ये कुठलंही षटक जे पॉवर प्लेचं असेल ते चॉईस असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक नक्कीच कंपल्सरी असेल प्रत्येक मॅचसाठी. त्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्ले घेतला जाईल. पुन्हा एकदा अरुण तयार. अखिल चेंडू टाकलाय नक्कीच ट्रॅव्हल होतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला नक्कीच मिळतंय. पुन्हा एकदा अरुण तयार. नक्कीच घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच मिळती आहे. बॉल आत राहिला तर धावून काढायचे ना. पुन्हा एकदा सूर्य टाकलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतो आणि घोषांकी क्षेत्र आहे. मिलिंद सर चेंडू आतमध्ये जर ग्राउंडमध्ये राहिला तर धावून धावा काढायच्या आणि बाहेरून आत आला तर 1 धाव नक्कीच. पुन्हा एकदा अरुण तयार. वाईट चेंडू पंचांच्या हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर आणि पंच काय सुरेख दिसतात ज्यावेळेस दोन्ही हात समांतर करतात. आपण चित्रपटामध्ये पाहिलंय शाहरुख खान त्या स्टाईलमध्ये दोन्ही हात रुंदावतो. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर चेंडू टाकल्यानंतर मनोधैर्य नक्कीच गोलंदाजाचं या ठिकाणी खच्चीकरण होतं. 2 अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावे लागतील. पुन्हा एकदा अरुण तयार. आणि या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. दादा डीजे दादा की आमचे प्रेक्षक जोगेश्वरीचे आहेत नाचले पाहिजेत. यस नक्कीच नवीन फलंदाज बिपिन. बिपिन परब मालवणी माणूस. मालवणी माणूस का म्हटलं जातं परबांची वाडी आहे आणि भांडूप स्थित मॅन फ्रॉम भांडूप. मालवणी माणसं आपण बघितली पंचासारखे वरून जरी काटेरी असली तरी आतमध्ये काफे किंवा रसाळ गरज नक्कीच असतात आणि अशी गोड माणसं नक्कीच ज्यावेळेस क्रिकेट खेळतात त्यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. कमान बिपिन परब नवीन फलंदाज नक्कीच पाहायला मिळतात. अरुण तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलं पर्व आहे नक्कीच छावा चषक 2025च्या अंतर्गत. पुन्हा एकदा नक्कीच पंचदंडित करतायत. पंचांच्या हात समांतर चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल.
नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पराग यांच्या हातामध्ये विसावतोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, पण सध्या पावसाचे दिवस नाही आहेत. कडक उन्हाळा पडला आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं हलकंसं थंड वाटतं, परंतु गरम इतकं होतं आहे की सगळ्यांचे AC जळले जात आहेत. प्रखर ऊन आहे आणि रात्रीचा दिवस रात्र क्रिकेट सामने या ठिकाणी नक्कीच पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय. आणि संकल्पना साकारत असताना सौ मोनिकाताई फर्नांडिस यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. देवन सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आम्हाला कल्पना आहे तुमचीसुद्धा स्थानिक टीम असेलच या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये. पुन्हा एकदा अरुण पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सूरज कडो यांच्या हातामध्ये विसावतोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 13. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा महोत्सवामध्ये नक्कीच 19वा वर्धापन दिन 9 मार्च आणि या 9 मार्चच्या निमित्ताने एक आगळी वेगळी संकल्पना नक्कीच पाहायला मिळते आहे. आणि हा संकल्पनेचा जो चषक नाव ठेवलं आहे सध्या एक असा व्यक्तिमत्व म्हणजे विकी कौशिक याचा चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहामध्ये झळकतोय आणि त्या चित्रपटाचं नाव आहे छावा. आणि छावा म्हटल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं विकी कौशिकचं कौतुक का करावं लागेल, कारण छत्रपती संभाजी महाराजांवरती केलेले जे अत्याचार होते ते वास्तववादी आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांनी जे चित्रित केलेलं जे विकी कौशिक यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. नक्कीच संतोष या ठिकाणी आपण खरोखर छान माहिती देतात की इतिहास हा कधी लपला जात नाही. आणि 2025 साल उजाडलं आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजला. ही फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची. नक्कीच विजय सर तुम्ही बरोबर सांगताय. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. उंची जरी कमी असली आणि कमी उंचीची माणसं जास्त हुशार असतात, नक्कीच पाहायला मिळतील. वायकट्ट्याच्या माध्यमातून आपण पाहिलं वय वर्ष नक्की एक नंबर असतो. नंबर वाढता फक्त 40 वर जर झालं असलं तरी सुद्धा वय त्यांचं लपत नाही, पण वय खेळताना क्रिकेट अजिबात दिसत नाही. पाहूया पराग काय करतायत. हातात दोन्ही चेंडू विसावतायत, गोल गोल फिरवतायत. टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. फुलटॉस चेंडू आणि पाय विकेट घेतलाय. काय चेंडू टाकलाय, अचूक टप्पा. नक्कीच नवीन फलंदाज पाहायला मिळतात. विशाल बॉलिंग मार्कवर पराग पुन्हा तयार होतोय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवलाय. काय चेंडू टाकलाय, सुरेख चेंडू. आमच्या सहसमालोचक विजय ओवळ साहेबांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. गुणलेखिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात शुभम जी कांबळे, त्यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. चष्मा आहे डोळ्यावरती, दूरदृष्टी आहे. असं म्हटलं जातं कॉलेजमध्ये पिशपॉन दिले जातात. कॉलेजमध्ये जात असाल नक्कीच, त्यावेळेस पोरी म्हणतात चष्मा लावला तर पोरी बघत नाही आणि चष्मा काढला तर मुली दिसत नाही. खरं आहे का? असा काही पिशपॉन दिला का तुला कधी? नक्कीच स्कोरच कौतुक करावं लागतं, कारण गुणसंख्या जरा जरी चुकली, दहचा मा झाला तर माधवराव पेशवी मारले जातात, माहिती आहे ना. त्यामुळे नक्कीच अचूक गुणलेखन करायचं आहे आणि तुमचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 3 दिवस आपण एकत्र आहोत, नक्कीच संवाद नक्कीच साधले जातील. पुन्हा एकदा पराग तयार होत आहेत. काय चेंडू टाकलाय पुन्हा एकदा. या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. डीजे रविवार आणि नक्कीच प्रेक्षक सुद्धा नाचतील.
आमचं ऐकून ऐकून कधी कधी कंटाळा येतो, पण गाणं शिवशाब नक्कीच असतं. नवीन फलंदाज सुशांत राणे नक्कीच पाहायला मिळतात. धावसंख्या थांबली आहे 13 धावांवरती, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. नक्कीच अजूनही पराग गोलंदाजी मार्गवर तयार आहे. हॅट्रिकची सुसंधी नक्कीच आहे, पाहूया. नक्कीच पुन्हा एक या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. क्या बात आहे. अरुण यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. मी मगाशीच म्हटलं मालवणी परब आपले बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि ज्या ज्या वेळेस आपण म्हटलं जातं विकेट पडलं जातं त्यावेळेस म्हटलं फक्त पहिला कलाम लागला, दुसरा कलाम लागला, पण या ठिकाणी तर 4 कलमं लागली आहेत आणि राहुली आहे ती धावसंख्या थांबून 13 धावांवरती. सूरज कडोग यांचा चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मालवणी माणूस बॅटिंग करताना पाहायला मिळतो. नक्कीच बिपिन परब यांच्या माध्यमातून दडपण असणार आहे, कारण 4 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या नक्कीच वाढवावी लागेल. फायटिंग स्कोर नक्कीच करावं लागेल. 2 नामांकित संघामध्ये चालू असलेली लढत, वेद ओमकार मालाड विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. एक्स्ट्रा रिजन आणि सुरेख फटका आणि या ठिकाणी कौतुक नक्कीच करावं लागेल देवकरण यांचं कौतुक, कारण त्यांच्या देवकरण यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले आहेत, आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही फलंदाजांवरती मोठी धुरा आहे. बिपिन आणि सुशांत बॅटिंग करावी लागेल, स्कोर करावा लागेल. पुन्हा एकदा चांगलेला चेंडू, काय लेग स्पिन टाकलाय, विसावलाय मतंग सारंग यांच्या हातामध्ये. पराग यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 30 संपुष्टात. धावसंख्या नुसती स्थिरावली आहे, कराव्या लागतील धावा, होत आहेत त्या फक्त 15, लॉस ऑफ 4 विकेट्स. विजय सर काय म्हणाल, किती धावा अपेक्षित आहेत, किती धावा होऊ शकतात 5 षटकाच्या अंतर्गत? संतोष सर ठिकाणी अपेक्षा की जवळजवळ 5 षटकामध्ये 35-40 धावा अपेक्षित आहेत, पण या ठिकाणी 15 धावा झालेल्या आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, त्यामुळे दोघांची कसब इथे बघायला मिळणार आपल्याला. आणि आपलं सुमधुर आवाजाने आपण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. जरा माझी विनंती की प्रेक्षकांना सन्मानाने आपले संतोष कदम सर जरा जोरदार आपण टाळ्या वाजवून सरांचं इथं कौतुक करूया. मराठी आणि मध्ये मध्ये मालवणी कोकणी माणसाचा जो गोडवा या ठिकाणी आपण ऐकत आहोत, अतिशय सुंदर या ठिकाणी. संतोषजी पुढे. विजय सर नक्कीच व्यासपीठ भरलंय, व्यासपीठावरती नामांकित मंडळी आहेत. ज्या ज्या वेळेस षटक समाप्त होईल त्यावेळेस नक्की त्यांचा नामोल्लेख नक्कीच करावा लागेल. आपण पाहतोय प्रमोदजी मस्कर साहेब माजी विभाग अध्यक्ष, संध्या मोरे विभाग अध्यक्षा, मंगलाताई बोबाटे उपविभाग अध्यक्ष, जोगेश्वरी सुशांतजी हरियान जनहित उपविभाग संघटक, जगदीशजी भाटी विभाग संघटक व्यापारी संघटना, गंगारामजी मनशेकर शाखा अध्यक्ष वार्ड क्रमांक 79, भरतजी आर्या उपविभाग अध्यक्ष, नितीनजी गावडे सचिव जोगेश्वरी, वन्यास साठम शाखा अध्यक्ष वार्ड नंबर 79, प्रकाशजी मेस्त्री उपाध्यक्ष सहकार सेना. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला मिळाला. 4 धावा नक्कीच वाचवल्या. मॅचच्या दिशेने वळूया. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत मतंग सारंग. अमन यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे रोहितजी चाळके शाखा अध्यक्ष वार्ड नंबर 74, त्याचप्रमाणे विवेकजी अपराध विभाग संघटक सहकार सेना, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालं आणि नक्कीच क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. पर्व पहिलं जरी असलं तरी एक आगळी वेगळी संकल्पना आहे. पुन्हा एकदा संतोष कदम यांच्या माध्यमातून मनसे नमस्कार सगळ्यांना असेल. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच अध्यक्ष म्हटले जातात, ज्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे, ज्यांचं प्रभुत्व मोठं आहे, ज्यांच्या वाणीवरती आपण सर्व क्रिकेट रसिकच नाही पण मनसे जे सभासद आहेत ते प्रभावित होतात, असं आपलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय राजसाहेब ठाकरे यांची ही संकल्पना आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच मोनिकाताई यांचं कौतुक करावं लागेल. आज चषकाला नाव ठेवलं आहे छावा 2025 आणि ते ठेवण्याचं कौतुक नक्कीच करावं लागतंय, कारण आज प्रत्येक माणसांच्या घराघरामध्ये एकच व्यक्तिमत्व चित्रपटगृहामधून चमकतंय
आणि तोच नक्कीच विकी कौशिक यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांवरती छत्रीपट काढला जो गेला आणि प्रभावित झालेत लहान लहान मुलंसुद्धा चित्रपट संपल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आदरांजली नक्कीच देत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अमन यांचं नक्कीच कौतुक करावं. आपल्या वैयक्तिक फिल्डिंगच्या माध्यमातून 8 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. धावसंख्या धावतीये थोडी थोडी. 17 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा मतंग सारंग बॉलिंगसाठी तयार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. थोडेसे बॅकफुटला घेऊन खेळले आहेत. बिपिन परम यांचं कौतुक करावं लागेल. मॅन फ्रॉम भांडूप आणि मॅन फ्रॉम कांजूर, एकच नाव ओमकार मलाडचा अष्टपैलू मतंग सारंग. फुल टॉस चेंडू. सोमेश यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. फिल्डिंग एफर्ट चांगले दिले जात आहेत. संघासाठी 4-4 धावा वाचवले जात आहेत. स्ट्रोक मोठा होता. एखादी बंदुकीतनं गोळी सुटावी एवढा स्पीडमधनं आलेला चेंडू. पुन्हा एकदा मतंग सारंग तयार. मारलं फटका. एकशा रिजन देवकरण यांचं असं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग एफर्ट्स दिले होते. चेंडू हातातनं सुटलाय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 1919. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. 5 षटकांची मॅच आहे. विजय सर, तुम्ही कौतुक केलं होतं आणि भाकीत सुद्धा केलं होतं, पण धावसंख्या या ठिकाणी स्थिर होते. काय आता भाकीत कराल? शेवटच्या हाणामारीचे 6 चेंडू. अतिशय हे शेवटचं षटक आहे. याच्यामध्ये म्हणजे जो संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय, जे खेळाडू खेळत आहेत, त्यांची मदार या ठिकाणी की शेवटच्या षटकामध्ये आपण आपल्या संघाला जास्त जे धावा आहेत, धावांची संख्या ही कशा प्रकारे मिळवून देऊ शकतो. नक्कीच ही पडद्यामागची कलाकार मंडळी जो आहेत आणि नक्कीच छावा चषक 2025 अंतर्गत त्यांचा नामोल्लेख करायचा महत्त्वाचा आहे. कारण सूरज धुरी आहेत, अमित घारे आहेत, साहिल यादव, संकेत सामंत, सिद्धेश सकपाळ, पारस मोरिये, सनी फर्नांडिस, साईराज सावंत, मॅन फ्रॉम सावंतवाडी, अभिजित भाट, तसेच राकेश सुर्वे, अंकित मयेकर, शुभम कांबळे, हर्ष जाधव, आकाश धुरी, प्रतीक करंजेकर आणि सुकन्या नक्कीच ना मॅरिटा फर्नांडिस यांचं कौतुक नक्कीच करायला. महिलांना आम्ही कुठे कमी आहात का? आणि नक्कीच चित्रपट बघितला आम्ही आमिर खानचा हमारी छोरी क्या छोरो से कम आहे, हा डायलॉग आमिर खानचा नक्कीच सुप्रसिद्ध झाला आहे. मेरिटा फर्नांडिस यांचं कौतुक करावं लागेल. ही आगळीवेगळी संकल्पना साकारत असताना नक्कीच मम्मीच्या सोबत या ठिकाणी व्यवस्थापन करण्याच्या माध्यमातून नक्कीच तिचं कौतुक आहे. छावा चषक 2025 पर्व पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित. संतोषजी, या ठिकाणी गुड न्यूज आहे की मेरिटा एअरपोर्ट ट्रेनिंग मध्ये ती आज पास झालेली आहे. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. जोरदार पाहिजे. आमची कन्या मेरिटा जरा यासाठी नक्कीच मॅच चालू असताना बॉल टाकला जाणार नाही, भुललं जाणार नाही. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची. नक्कीच एक धाव पाहायला मी ते लेग बायच्या माध्यमातून. एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जातोय. पहिला चौकार मारण्याचा पुढाकार मिळालाय. नक्कीच धावसंख्या धावली आहे. चौकाराने नक्कीच फरक पडलाय आणि नक्कीच पडतोय आणि धावसंख्या होती ती 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चांगला टांगलेला चेंडू नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला असता. एक धाव नवीच मिती आहे.
25 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटच्या आणि हाणामारीचे निर्णायक 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळत आहेत. शैलेश तयार. चला नेक्स्ट मॅचच्या 2 टीम्स आहेत. संघप्रतिनिधींना मधल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि टीम मीटिंग करूनच या, विलंब लावायचा नाही आहे. नेक्स्ट ज्या 2 टीम आहेत त्या दोन्ही संघप्रतिनिधी आणि संघनायकांना विनंती राहील, नाणेफेक करण्या अगोदर टीम मीटिंग करूनच आपण टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 1 धाव पाहायला मिळते. 26 धावा, 26 धावा आणि शेवटच्या षटकातील निर्णायक 2 चेंडू. नक्कीच चेंडू टाकलाय आणि बिपिन परत बाद होत आहेत. महत्वाचा गडी बाद झालाय. डीजे दादा, बिपिन दादा. सव्वीस धावांवरती लॉस ऑफ 6 विकेट आणि जिंकण्यासाठी नक्की 30 चेंडूमध्ये हव्यात त्या 27 धावांचा पाठलाग. विजय सर, नक्कीच नामांकित व्यासपीठ आपलं जे भरलंय त्यांची नामांचा नक्कीच उल्लेख करायचा. व्यासपीठावर टॉस करायचा आहे. चला रेम्बो वडाला टॉससाठी स्टेजवर जायचं आहे आणि जॉर्ज 11 वर घेते ना टॉस, वरती घ्या ना टॉस. हां, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नामांकित 2 संघ RN रेम्बो विरुद्ध जॉर्ज 11. या सुंदर अशा कार्यक्रमाच्या स्वरूपात या ठिकाणी जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरच्या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक यांनी कृपया आपण जायचं आहे. पुढील जो सामना आहे त्या सामन्याचे दोन्ही संघनायक या ठिकाणी आपण व्यासपीठावरती जायचं आहे. हॅलो बोथ ऑफ द टीम्स कॅप्टन्स RN रेम्बो स्टेजवर जायचं आहे. जॉर्ज संघनायक प्लीज व्यासपीठावर जा. टीम मीटिंग करूनच या. टॉस झाल्या निर्णय नक्कीच कळवायचा आहे. मी विनंती करतो आहे ना की आपण या ठिकाणी यांचं नाणेफेक सेकंड मॅचचा दे तिकडे त्यांच्याकडे दे. सन्माननीय श्री संजय सावंत या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा जो सामना आहे त्याचा नाणेफेक इथे आपण करत आहोत.
नक्कीच मॅचला सुरुवात होते. दोन बॅटर आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. विलंब लावायचा नाहीये. रिव्ह्यू फक्त आयोजक कमिटीचे अमित किंवा कोणी असेल तर रिव्ह्यूसाठी आतमध्ये जायचं आहे. बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय नो बॉलसाठी. विजय सर आता नाव घ्या. कोण जिंकलं नाणेफेकीचा कौल? पुढचा जो सामना आहे विभागाध्यक्ष तसाडेकडे विभागाध्यक्ष सध्याताई मोरे, मंगलाताई बोबाटे, संतोष सर. हॅलो, रिव्ह्यू घेतला आणि संतोष सर नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. येस, रिव्ह्यू रिटर्न होणार नक्कीच. पुन्हा एकदा धीरज तयार. लेग साईडला ट्रॅव्हल नक्कीच होतोय चेंडू. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती नक्कीच खातं उघडलं जात आहे आणि नक्कीच अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याच्यामध्ये म्हटलं जातं बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळतो तोच मतंग सारंग. काय चेंडू टाकलाय, कीपरच्या हातामध्ये विसावलाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय, बॅटिंग रिव्ह्यू. चला अमित, रिव्ह्यू बघायचा आहे. वाईटसाठी रिव्ह्यू. येस, कमिटीच्या माध्यमातून जेवढे प्रतिनिधी आहेत एका किंवा दोघांनीच जायचं आहे. बाकीच्यांनी अचूक निर्णय नक्कीच दिल्यानंतर पंचांना कळवा, मग पंच नक्कीच सांगतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला हा 19वा वर्धापन दिन सोहळा आणि रिव्ह्यू या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल, एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3 धावा. पुन्हा एकदा धीरज तयार. टाकला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि जातो, ट्रॅव्हल होतोय. मतंग सारंग यांच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार. 7 वरती. पुन्हा एकदा बॅटची ईज लागली आहे परंतु कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न नाही केलाय. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. फुटा चेंडू आणि काय शॉट खेळलाय. कल्पकता, नजाकता आणि चेंडू गेलाय सीमा. मतंग सारंगची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत.
4 धावांसाठी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने सुशांत राणे यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या होते 2-2 22 धावा 23 धावा. बॅटची एज होती, नक्की सुसंधी होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. नक्कीच षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात झालंय आणि धावसंख्या झाल्या त्या 23 धावा. मनसे नेते अविनाशी जाधव यांच्या नावातच दरार आहे सर, आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. अवधी काही थोड्या वेळामध्ये ठिकाणी ते इथे येतीलच. नक्कीच नवीन गोलंदाज निखिल पाहायला मिळतात आणि चेंडू जातोय नो बॉल. धावसंख्या विजयी घोडदौड नक्कीच पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं. ओमकार मालाड हा संघ विजयी नक्कीच होतोय. चला जुने बॉल घ्यायचे आहेत, नवीन बॉल अंपायरकडे द्यायचे आहेत.